वैष्णव चेंबूर आणि इरा डेव्हलपर्स स्थानिक जिल्ह्यातील संघामधील जिल्ह्यातील खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आणि त्याच्या विरुद्ध मुंबईतील दिग्गज असे हे खेळाडू. अतिशय सुंदर सामना होणार यात शंकाच नाहीये. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. इरा डेव्हलपर्स आपला 12वा खेळाडू, वैष्णव चेंबूर आपण आपला 12वा खेळाडू लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. या सामन्याचे पंच म्हणून काम पाहतात ते पात्रे सर आणि त्यांचे सहकारी. माझ्यासोबत स्कोरिंगचं काम पाहतात अमोल सुर्वे. सलामीची जोडी बाबल्या आणि नरेश. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पंच आपले खून करतायत. सामन्याला सुरुवात होते. 6 षटकांचा सामना. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. चेंडू निर्धाव जातो यष्टीरक्षकाकडे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. वैष्णव चेंबूर विरुद्ध इरा डेव्हलपर्स. ऑफस्टंपला थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने टाकलेला आहे. 2 धावांसाठी घोषित स्वरूपात. या 2 धावांबरोबरच इरा डेव्हलपर्सने आपलं खातं उघडलंय डावातल्या पहिल्या षटकात. आपण बघतोय सावर्ड्याच्या ऐतिहासिक सह्याद्री क्रीडा संकुलावरती या सामन्याचा आनंद घेताना क्रीडा रसिक. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायला चेंडू. एक धाव नक्कीच मिळेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूकडे आणि एकाच धावेवर समाधान मानते. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. सरळ फेक आहे ती एसटी रक्षकाकडे, परंतु एक धाव काही रोखू शकले नाहीये. धावसंख्या होते 3. बिनबाद 3 डावातल्या पहिल्या षटकात. याच्या पहिल्या रात्रीचा शेवटच्या सामन्याचा आनंद लुटताना पैगंबर भाऊद्दीन अड्रेकर व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व मंडळाचे सन्माननीय सभासद. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू काही बॅटवर आलेला नाही, परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. धावसंख्या 4. इरा डेव्हलपर्स प्रथम फलंदाजी करताना. अतिशय सुंदर चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून थोडासा उंच असा चेंडू. यष्टीरक्षकाने पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. चेंडू निर्धाव जातोय. निलेश सुंदर गोलंदाजी करतोय. आता मात्र थोडासा ओव्हरपिच चेंडू या ठिकाणी, परंतु चेंडू सरळ सीमा पार. षटकार.
थँक्यू डीजे. दरम्यान या षटकाराचं झेलामध्ये रूपांतर करण्यासाठी या वैष्णव चेंबूरच्या क्षेत्ररक्षकाने चांगलाच प्रयत्न केला, परंतु थोडीशी दुखापत होत होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इरा डेव्हलपर्स बिनबाद 10, ज्यामध्ये एका षटकाराचा समावेश आहे. दुसरं षटक घेऊन आले तो सूरज पांडे. दोन्ही संघांनी आपल्या साखळी सामन्यामध्ये सुरुवातीला खराब परफॉर्मन्स देऊन सुद्धा नंतर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आणि आता या आजच्या रात्रीच्या शेवटच्या सामन्यामध्ये वैष्णव चेंबूर विरुद्ध इरा डेव्हलपर्स. सूरज आपल्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, परंतु पॉइंटच्या दिशेने 2 धावांसाठी घोषित स्वरूपात. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 12 डावातल्या दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला. पुन्हा एकदा सूरज. सुंदर चेंडू, वाईड यॉर्कर म्हणावं लागेल. चेंडू निर्धाव जातोय, कोणतीच धाव मिळत नाहीये. धावसंख्या तिथेच आहे. बिनबाद 12. सूरज पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू नरेशसाठी. सुंदर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बरोबर ब्लॉक होल मध्ये आणि यष्ट्या उद्ध्वस्त करतो. पहिला गडी गारद होतोय इरा डेव्हलपर संघाला. पहिला धक्का डीजे. नवीन फलंदाज शैलेश. सूरजला आपल्या पहिल्या षटकामध्ये यश मिळतंय. पुन्हा एकदा सूरज, परंतु थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा पंचांनी स्वैर म्हणून घोषित केलाय. अवांतर धावसंख्या वाढते आणि संघाची धावसंख्या देखील वाढते. डावातल्या दुसऱ्या षटकात इरा डेव्हलपर्स 1 गडी बाद 13. पुन्हा एकदा सूरज. सुंदर चेंडू अकुट टप्प्याचा होता, परंतु थोडासा खाली बसणारा चेंडू, परंतु त्यामुळे बॅटवर काही आलेलं नाही आणि चेंडू निर्धाव जातोय. सूरज आपल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा
शैलेशसाठी आणि हा मात्र आता कव्हरच्या आणि पॉइंटच्या मधून 2 धावांसाठी फटका खेळलाय. दोन धावांबरोबर धावसंख्या होती ती 1-15. पुन्हा एकदा सूरज. आत्ता मात्र चेंडू बॅटची कड घेऊन यष्टी रक्षकाच्या हातातून स्लिपच्या दिशेने चेंडू निर्धाव जातोय. षटक संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-15 इरा डेव्हलपर्स सावर्डे. डीजे. उद्या होणारे सामने सचिन ढवळे प्रहार 11, हातखंब वॉरियर्स समता सावर्डे सिद्धेश ब्रीद 11. मॅच या 4 संघामध्ये उद्या खेळले जाणारे सामने. यामध्ये दिग्गज खेळाडूंचा समावेश असणारे हे संघ ओंकार देसाई, कृष्णा सातपुते, इजाज कुरेशी, गणेश सावडेकर. प्लीज कम ऑन स्टेज. तिसरे षटक घेऊन आलाय तो ऋषभ आणि सामना करेल बाबल्या. गणेश सावडेकर कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. सुंदर चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळला. त्या ठिकाणी झेल होऊ शकला असता परंतु झेलाचं रूपांतर 2 धावांमध्ये होते घोषित स्वरूपात. डावातल्या तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला एक गडी बाद 17 इरा डेव्हलपर्स सावर्डे. पुन्हा एकदा ऋषभ. उजव्या यष्टीवरून थोडासा आत वळणारा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता. कदाचित मोठा फटका खेळायचा होता पण तो चेंडू निर्धाव जातोय. आत्ता मात्र फसवा चेंडू टाकलाय आणि चेंडू निर्धाव जातोय. थोडासा स्लोर वन स्वरूपाचा हा चेंडू. आता मात्र उंच खेळला चेंडू पाहूया. जे क्षेत्ररक्षक झेल खाली आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पुन्हा एकदा हा झेल सुटतोय. अतिशय सोपा झेल होता म्हटलं तर परंतु क्षेत्ररक्षकाला उंची काही समजली नाहीये आणि चेंडू 2 खेळाडूंच्या मध्ये पडलाय आणि 2 धावांचं या ठिकाणी योगदान येते ते बाबल्याला. 2 धावांबरोबरच धावसंख्या होते ती 19 डावातल्या तिसऱ्या षटकात. या खेळपट्टीवर सुरुवातीला धावसंख्या जरी कमी झाली तरी शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये 2-3 षटकार आल्यानंतर धावसंख्येत हळूहळू भर पडते. ऋषभ आपल्या षटकातील पुढचा चेंडू बाबल्यासाठी. हो सुंदर चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काही समजलेला नाहीये यष्टी रक्षकाकडून पुन्हा गोलंदाजाकडे. आपण बघतोय पैगंबर भाऊद्दीन अड्रेकर व्यासपीठावरती यंग बॉयज क्रिकेट क्लबचे सर्व सन्मान्य सदस्य या सामन्याचा आनंद लुटताना.
आता मात्र अतिशय उंच असा फ्लॅट परंतु थोडासा उंच मीडियम स्वरूपाचा हा षटकार डीजे आजच्या पहिल्या रात्रीतील हा शेवटचा सामना खेळला जातो ते वैष्णव चेंबूर विरुद्ध इरा डेव्हलपर्स सावर्डे. इरा डेव्हलपर्सने डावातल्या तिसरं षटक चालू असताना एक गडी बाद. तीन षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 25 अशी धावसंख्या. पाहूया उर्वरित तीन षटकांमध्ये किती धावा जमवतात इरा डेव्हलपर्सचे फलंदाज. राहुल सुंदर चेंडू ओव्हरपिच स्वरूपात त्या ठिकाणी झेल होऊ शकला असता परंतु झेल सुटतोय. अतिशय सुंदर प्रयत्न झेल घेण्याचा आणि आता थेट फेक करण्याच्या नादात आपल्या दुसऱ्या खेळाडूच्या पाठीवरती हा थ्रो जातोय. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतात दरम्यान अतिशय सुंदर प्रयत्न होता परंतु थोडीशी गडबड झाली आणि झेल सुटलाय आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झाले. 2 धावांबरोबरच धावसंख्या 27 डावातल्या चौथ्या षटकाच्या सुरुवातीला. पुन्हा एकदा राहुल ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच आपले दोन्ही हात फाई लावतायत. स्वैर चेंडू. अवांतर धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या वाढते 28. या खेळपट्टीवरती 50 ते 55 धावांचा माफक उद्दिष्ट जरी दिलं तरी इरा डेव्हलपर्सकडे चांगले गोलंदाज आहेत परंतु तितक्याच ताकदीचे फलंदाज वैष्णव चेंबूर संघाकडे आहेत. राहुल पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू. अतिशय उंच फटका आणि त्याचं रूपांतर झेलामध्ये झालेलं आहे आणि दुसरा गडी बाद होतोय तो इरा डेव्हलपर्स सावर्डे संघाला दुसरा धक्का. पर्सचे फलंदाज नवीन फलंदाज सुदर्शन. थोडासा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता पण एक धाव काही रोखू शकले नाहीत. धावसंख्या होते 29.
ऋषभ. थोडासा रनअप चुकलेत, परंतु पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर ऋषभ. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. धावसंख्येत हळूहळू भर होते. थोडासा संत गतीने चाललेला हा सामना. चौथं षटक चालू आहे. खरं म्हटलं तर आता 4 षटकांचा सामना जवळजवळ संपत आलाय, परंतु अजूनही षटकार आणि चौकारांची आतषबाजी काही इथे दिसत नाही आहे. आता मात्र पंच आपले दोन्ही हात फैलावत आहेत. स्वैरी चेंडू. अवांतर धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या देखील वाढते. 2 बाद 31 धावातल्या चौथ्या षटकाच्या. पुन्हा एकदा ऋषभ. उलट्या स्वरूपाचा चेंडू, तो टिकून चेंडू जातोय तो स्लीप आणि गलीच्या दिशेने, पण एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 2 बाद 32. सुंदर चेंडू, वाईड यॉर्कर म्हणावा लागेल. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने 2 धावांच्या घोषित स्वरूपात आणि तिथे गचाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा घोषित स्वरूपात मिळत आहेत. षटक संपते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 34 इरा डेव्हलपर्स सावर्डे. पाचवं षटक घेऊन ऋषभ. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, परंतु थोडासा फास्ट स्वरूपाचा होता, त्यामुळे तो चेंडू बॅटवर काही आलेला नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया 12 चेंडूंमध्ये इरा डेव्हलपर्स फलंदाज बाबल्या आणि शैलेश किती धावा जमवतात आपल्या संघासाठी. माफ करा, शैलेश नाही, सचिन. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. सुदर्शन आणि बाबल्या आपल्या संघासाठी उर्वरित चेंडूमध्ये किती धावा जमवतात आणि या सामन्यामध्ये रंगत आणतात. पाहूया ऋषभ. पुढचा चेंडू. ओ, अतिशय सुंदर चेंडू. थोडासा बाहेर वळणारा चेंडू समजलेला नाही. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र निर्धाव जातोय. चेंडू संपतायत. दरम्यान या स्पर्धेसाठी चिपळूण पोलीस उपविभागीय अधिकारी सन्मान्य राजमाने साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. सुंदर चेंडू आणि तितकाच सुंदर फटका, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. व्यासपीठावर आपण बघतोय पैगंबर भाऊद्दीन अड्डेकर व्यासपीठावरती विराजमान झालेले चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी सन्मान्य राजमाने साहेब. दरम्यान ऋषभ, आपल्या षटकातील पुढचा चेंडू बाबल्यासाठी.
हो, हा सुद्धा थोडासा वाईड यॉर्किश, परंतु पंचांनी आपले दोन्ही हात पायी लावलेत आणि स्वर चेंडू घोषित केलाय. अवांतर धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या देखील वाढते. दरम्यान वैष्णव चेंबूर संघाकडून पंचांकडे, तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली होती, परंतु निर्णय आलेला आहे. स्वैर चेंडू घोषित केलाय. वृषभ, आपल्या षटकातील पुढचा चेंडू बाबल्यासाठी. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, परंतु 2 धावांसाठी घोषित स्वरूपात जातोय. चांगली फलंदाजी करतोय बाबल्या. बाबल्या आतापर्यंत 23 धावांवर खेळतोय, आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. पाहूया उर्वरित चेंडूंमध्ये किती धावा जमवतात आपल्या संघासाठी. 2 बाद 38 धावसंख्या होते. 2 बाद 38. आता मात्र थोडासा स्लोअर वन स्वरूपाचा चेंडू, बॅटची कड घेऊन चेंडू जातो तो थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव नक्कीच मिळते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते 39. 5 षटकांच्या समाप्तीनंतर इरा डेव्हलपर्स 2 बाद 39. डीजे. आपल्या संघाकडून शेवटचं आणि स्वतःच्या कोटातील दुसरं राहुल. बाबल्याचा उत्तुंग असा फटका पाहूया. त्या ठिकाणी एक सोपा झेल पकडतोय. मोठा फटका खेळण्याच्या नादात बाबल्या मात्र बाद होतोय. बाबल्याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे आणि थँक यू डीजे.
तिसरा धक्का बसलाय तो इरा डेव्हलपर संघाला बाबल्याच्या रूपामध्ये, ज्याने 16 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी केले आणि बाबल्याची जागा घेण्यासाठी आलाय तो साईल. तीन बाद 39. नवीन फलंदाज साईल. राहुल. चांगला चेंडू अपस्टंपच्या थोडासा बाहेर जाणार होता, परंतु तो साईलच्या बॅटमधून एका धावेचा फटका. एका धावसंख्येबरोबर धावसंख्या 40. डावातल्या शेवटच्या षटकात 3 बाद 40. इरा डेव्हलपर सावर्डे. पुन्हा एकदा राहुल. आता मात्र उंच फटका खेळण्यात जातात, पाहूया त्या ठिकाणी, आणि झेल बाद. लागोपाठ आपल्या शेवटच्या षटकामध्ये 6व्या षटकामध्ये चौथा धक्का बसतोय तो इरा डेव्हलपर्सला. डीजे. सुदर्शनच्या स्वरूपात चौथा धक्का बसतो तो इरा डेव्हलपर संघाला आणि सुदर्शनची जागा घेण्यासाठी गेला तो आपला स्थानिक खेळाडू वेणू. पाहूया उर्वरित 3 चेंडूमध्ये काय कमाल करतोय, आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय वेणू. राहुल तयार. सुंदर फटका. चेंडू जातोय सीमारेषेकडे. सीमारेषेचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावसंख्या होते 41. राहुल पुन्हा एकदा साहिल साठी. सुंदर चेंडू. डावातील शेवटचं षटक हे हाणामारीचं असतं, परंतु हाणामारीला काही संधी देत नाहीये गोलंदाज राहुल. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा दिलेत आणि 2 गडी बाद केलेत ते राहुलने. राहुल पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी अपील आणि बाद दिले. पायचीत स्वरूपात बाद दिले आणि
36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष्य वैष्णव चेंबूर संघासमोर। कोण होणार उपांत्य फेरी संघासाठी पात्र? 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे। जिंकण्यासाठी 42 धावांचं उद्दिष्ट वैष्णव चेंबूर संघासमोर। इरा डेव्हलपर संघाकडून पहिला षटक घेऊन आलाय तो सागर। दरम्यान सामन्याला सुरुवात होते। पंचांची खूण आलेली आहे। सागर आपल्या षटकातील पहिला आणि संघाकडून देखील पहिला चेंडू। फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने 2 धावांच्या घोषित स्वरूपात 2 धाव्याबरोबरच धावसंख्या उघडते चेंबूर संघाची। चंदनच्या बॅटमधून निघालेला हा दुहेरी फटका। जिंकण्यासाठी 36 चेंडू मध्ये 42 धावांचं उद्दिष्ट ठेवत असताना सागर आपल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा त्याच दिशेने चेंडू जातोय घोषित स्वरूपात 2 धावांसाठी। चंदनच्या बॅटमधून दुसरा दुहेरी फटका। या मैदानाचं वैशिष्ट्य आहे ऑफस्टंपच्या ऑफसाईडला आपण बघितलं तर ऑफसाईडला 2 धावांसाठी घोषित स्वरूपात जी सीमारेषा आहे, घोषित सीमारेषा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना दुहेरी फटका आणि मध्येच खराब चेंडूवर समाचार घेऊन एखादा षटकार मारला की धावसंख्या सहजरित्या आपण पार करता येते। आपण बघतोय मगाचपासून 2 सामने शेवटच्या चेंडूपर्यंत गेले होते आणि दोन्ही सामने हे चेस झाले होते, हे विशेष आहे। सागर आपल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा चंदनसाठी। पुन्हा त्याच पद्धतीने खेळलेला चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय तो घोषित स्वरूपात 2 धावांसाठी। सलग 3 चेंडूंवर दुहेरी फटके मारून धावसंख्या होती ती 6। डावातल्या पहिल्या षटकात जिंकण्यासाठी 42 धावांचं उद्दिष्ट। जिंकणारा संघ सेमीफायनलच्या पहिल्या जागेसाठी पात्र ठरेल। चांगला चेंडू होता, चेंडू काही समजलेला नाही, परंतु स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला 1 धाव मिळते त्या ठिकाणी चंदनला आणि 1 धाव मिळते संघाला। धावसंख्या होते 7 डावातल्या पहिल्या षटकात। आता मात्र प्रथमच सामना करेल तो वैभव। चांगला चेंडू होता, थोडासा आखूट टप्प्याचा, परंतु चेंडू जातोय तो गलीच्या दिशेने। त्या ठिकाणी 1 धाव मिळते। लेगबाईच्या स्वरूपामध्ये पंच आपले खूण करतायत। पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू 2 धावांसाठी घोषित स्वरूपात। धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 10।
क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केले जाते tenniscricket.in च्या माध्यमातून आपण बघतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वैष्णव चेंबूर संघाची धावसंख्या बिनबाद 10। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक घेऊन आलाय तो महेश। हाच महेश मगाशी थोडासा स्लो रन स्वरूपाचा चेंडू, परंतु त्या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषा पार, खणखणीत चौकार। पुन्हा एकदा सुंदर चेंडू, थोडासा कट केलेला चेंडू जातो तो स्लिपच्या दिशेने, परंतु चेंडू निर्धाव। चांगली गोलंदाजी महेशची। पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, परंतु फलंदाज काही समजू शकला नाहीये। लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळते। बिनबाद 15 वैष्णव चेंबूर। आणि हा मात्र खणखणीत षटकार। डावे वरून बाहेर जाणारा चेंडू जातो तो निर्धाव। चांगली गोलंदाजी महेश कडून। 42 धावांचा पाठलाग करताना वैष्णव चेंबूर संघाची धावसंख्या बिनबाद 21 डावातल्या दुसऱ्या षटकात। स्लोअर वन, परंतु फुल टॉस स्वरूपाचा चेंडू जातो तो सीमारेषेकडे। पाहूया त्या ठिकाणी चौकार घोषित करतात पंच, आणि या चौकारासोबतच धावसंख्या होती ती 25। बिनबाद 25 दोन षटक। ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता चेंडू, परंतु त्या ठिकाणी कव्हर करण्यासाठी कोणीच खेळाडू आलेला नाहीये। पण एकाच धावेवर समाधान मानतात। 42 धावांचा पाठलाग करताना डावातल्या तिसऱ्या षटकात बिनबाद 26। काहीच माफक असं आव्हान वैष्णव चेंबूर संघासमोर, कारण अजूनही 9 फलंदाज त्यांचे तंबूमध्ये आहेत। आता मात्र मोठा फटका मारायचा होता, परंतु चेंडू त्या ठिकाणी बॅटची कड घेतोय आणि
फाईन लेगकडे जाणारा चेंडू एकच धावेवर समाधान मानता येते. चेतन आणि वैभव, चंदन आणि वैभव. वाईडिश यॉर्किर स्वरूपाचा चेंडू, परंतु एक धाव काही रोखू शकले नाही आहेत. एका धावेबरोबरच धावसंख्या वाढते. 28 डावातल्या तिसऱ्या षटकात बिनबाद 28-42 धावांचा पाठलाग करताना आता मात्र उंच असा मारलेला राष्ट्रीय महामार्गावर गेलेला चेंडू षटकार. पुन्हा एकदा त्याच पट्ट्यामध्ये 66. धावांचा पाठलाग करताना डावातल्या तिसऱ्या षटकामध्येच एक तर्फी आपल्या संघासाठी अतिशय सुंदर अशी कामगिरी करताना चंदन आणि वैभव. संकेत आपल्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने सलग तिसरा षटकार, खणखणीत षटकार, आणि या षटकारासोबतच वैष्णव चेंबूर संघ विजेता झालेला आहे आणि आपलं सेमीफायनलचं पहिलं स्थान निश्चित केलेलं आहे. विजयी संघाचं अभिनंदन. आणि पराभूत झालेला संघ देखील अतिशय तुल्यबळ असा आज आपण पाहिलं तर सकाळपासून पहिल्या सामन्यापासून अतिशय चांगली कामगिरी करत आलेला हा संघ, चांगली कामगिरी झालेली आहे. स्थानिक खेळाडूंचा भरणा असलेला होता हा संघ. त्यासोबत वैष्णव चेंबूर या सामन्याचा सामनावीर ठरतोय. तो 39 धावांवर फलंदाजी केलेला चंदन. मी विनंती करेन आपण पॅव्हेलियन कडे चालायचं. चंदन व्यासपीठावर जायचंय आणि सामनावीरचं पारितोषिक घ्यायचंय. गणेश सर, संदीप घाग, आपण सामनावीरचं पारितोषिक चंदन याच्यासाठी द्यायचंय. धन्यवाद. आजच्या या पहिल्या रात्रीसाठी सर्व क्रीडा रसिकांनी अतिशय भरभरून अशी दाद दिली. सर्व क्रीडा रसिका, सर्व खेळाडूंना त्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. सामनावीराचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो. आता झालेला सामना चंदन याने एकतर्फी 39 धावा आपल्या संघासाठी कुठल्यात, त्याला सामनावीराचं पारितोषिक दिले जाते. गणेश सर, मी आपणास विनंती करतो